बरेचदा असं होतं ना, रोजच्या लाईफमध्ये काम करताना आपल्याला भरपूरशा समस्यांना फेस करावं लागतं. या समस्या एवढ्या छोट्या-छोट्या असतात, की आपण त्याला इग्नोर करतो. पण बरेचदा त्या प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये आपला वेळही जातो, या व्यतिरिक्त नुकसानही होऊ शकतं. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आपल्या रोजच्या लाईफमध्ये येणाऱ्या अशा छोट्या-छोट्या समस्यावर अगदी छोटे-छोटे सोल्युशन शेअर करणार आहे. मी छोटेसे हॅक्स अँड टिप्स शेअर करणार आहे, जे नक्कीच तुम्हाला रोजचं जीवन सोपं करण्यास मदत करेल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करायला विसरू नका. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला हॅक अतिशय महत्त्वाचा. जसं बरेचदा आपल्या मनात चाललं असतं की सोन्याचा एखादी दागिना घातला तर मनात एक भीती असते की हा दागिना चुकून खाली पडला तर किती मोठं आपलं नुकसान होणार. तर बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण मंगळसूत्र वगैरे घालतो तर ही जी मंगळसूत्राची हूक असते ना मागची, त्यामध्ये बरेचदा आपले केस अटकतात आणि चुकीने ही हूक खुलू शकते. व्यवस्थित जर पॅक केली नाही तर दागिना देखील खाली पडण्याची भीती असते. तर त्यासाठी एक सिंपलसा हॅक, जो मला तरी वाटते की प्रत्येक लेडीजने ट्राय करायला हवा. कारण सोन्याची वस्तू अशी आहे की ती आपण वारंवार घेऊ शकत नाही. त्यामुळे हा छोटासा हॅक आहे. तुम्ही वाटेल तर सोन्याचा दागिना वापरताना जर त्या दागिन्याची अशी हूक असेल आणि त्याची हूक हलकीशी ओपन व्हायची भीती असेल, तर तुम्ही वाटेल तर त्याला सेलोटेपने रॅप करू शकता. पण सेलोटेपने रॅप जर केलं तुम्ही, तर मग त्याला खोलताना खूप जास्त आपल्याला मेहनत करावी लागेल. तर एक सिंपलसा हॅक मी वापरते. मी रेग्युलर सोन्याचं मंगळसूत्र तर घालत नाही, पण जेव्हाही मला हे सोन्याचं मंगळसूत्र घालायचं असतं, तर जे आपलं कानाला लावायचं स्टॉपर असते, मीन्स त्याला बरेच जण पेच वगैरे म्हणतात, तर ते प्लास्टिकचं पेच अशा हुकमध्ये फसवायचं आहे. आता कितीही जरी तुमची हुक चुकीने कपड्याला अडकून किंवा व्यवस्थित तुम्ही जरी पॅक नाही केली, तरी देखील त्यामध्ये फसवलेली चेन बाहेर निघणार नाही. हा माझा अनुभव आहे. बरेचदा हा हॅक मी ट्राय केलेला आहे आणि त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बघा, आता चुकीने हुक ओपन जरी झाली तरी देखील त्यातली चेन बाहेर पडणार नाही. खूप युजफुल असा हॅक आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारच्या हुकचे दागिने वापरत असाल तर हा हॅक डोळे झाकून ट्राय करू शकता. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की प्रवासामध्ये आपल्याला एखादी ज्वेलरी आपली कॅरी करायची असेल, बरेचदा त्या ज्वेलरीमध्ये छोटे-छोटे मोती लागलेले असतात, स्टोन लावलेले असतात आणि ते जर व्यवस्थित आपण कॅरी नाही केले तर मग त्याचे स्टोन पडू शकतात किंवा मोती खराब होऊ शकतात. त्यासाठीच एक सिंपलसा हॅक शेअर करणार आहे. सहसा आपण काय करतो की आपले जे इयरिंग्स वगैरे असतात, मीन्स कानातले, एखाद्या डब्यामध्ये किंवा डायरेक्टली आपण काय करतो आपल्या मेकअप किटमध्येच टाकतो आणि घेऊन जातो. जसं मला पहिले कुठलेही कानातले वगैरे कॅरी करायचे असेल तर मी अशी काय करायची की एका डब्यात टाकायची आणि घेऊन जायची. त्यामुळे ते डब्यातल्या डब्यात हलून एकमेकाला आपटल्यामुळे त्यातले स्टोन्स किंवा मोती एखादा पडून राहायचा. मग त्या कानातल्याची शाईन निघून जाते, ते घालायलाही छान वाटत नाही. तर त्यासाठी एक सिंपलसा हॅक तुम्ही ट्राय करू शकता. बरेचदा आपण एखादी पार्सल वगैरे बोलवतो, त्यामध्ये असे बबल रॅप पेपर येतात, तर ते मी आता ना सांभाळून ठेवते आणि अशा प्रकारे बबल रॅपमध्ये कुठलाही दागिना आपल्याला व्यवस्थित पॅक करायचा आहे. तुम्ही वाटेल तर हा डायरेक्टली बबल रॅप तुमच्या मेकअप किटमध्ये किंवा पर्समध्ये टाकला तरी देखील दागिन्याचं स्टोन किंवा मोती पडणार नाही. पण इथे मला कानातले कॅरी करायचे होते, त्यामुळे मी असे छोट्याशा कंटेनरमध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर हा जो बॉक्स आहे मेकअप किटमध्ये ठेवलेला आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जे तळणाचं तेल असतं ते खूप जास्त खराब झालेलं असतं. काल ना मी मटर पुरी बनवलेली होती आणि त्यामुळे तेल बघा खूप खराब झालेलं आहे. यामध्ये खूप जास्त जळलेले बारीक-बारीक कण आहे आणि हे तेल जर आपण डायरेक्टली वापरलं तर मग ते तेवढं खराब तेल वापरायची इच्छा होत नाही. तर त्यासाठी ना मी स्पेशली एक गाडणी ठेवलेली आहे. जी चहा गाडणी असते ना, ती माझ्याकडे एक तुटलेली होती. फेकण्यापेक्षा मी तेल किंवा तूप गाळण्यासाठी या स्पेशली गाडणीचा यूज करते. पण आता डायरेक्टली गाडणीनं जर मी हे तेल गाळलं तर त्यातले बारीक कण देखील त्या तेलात पडेल आणि तेल पूर्णपणे प्युअर होणार नाही. तर यासाठी एक सिंपल हॅक तुम्ही वापरू शकता. जर तुमचं तेल खूप जास्त खराब असेल ना, तर जो आपला कापूस असतो ना, स्वच्छवाला कापूस घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या कापसाला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या गाडणीमध्ये ठेवायचं आहे. आणि मग नॉर्मली आपण जसं तेल गाळतो त्याचप्रमाणे तुम्ही गाळून बघा. जेवढे काही बारीक कण असेल ना, ते पूर्ण त्या कापसामध्ये जमा होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. खूप युजफुल आहे आणि असं वाटणारच नाही की तुम्ही वापरलेलं तेल गाळलेलं आहे. अगदी नॉर्मल तेलासारखं तेल दिसतं. मी तुम्हाला व्हिडिओ समोर दाखवतेच. खूप युजफुल हॅक आहे आणि ही जी समस्या आहे ती आपण नेहमी आपल्या किचनमध्ये फेस करत असतो. त्यामुळे तुम्ही हा हॅक 100% वापरू शकता.
तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते किती जास्त कचरा या तेलामध्ये होता आणि गाळलेलं तेल देखील दाखवते. त्याला बघून वाटणारच नाही की हे वापरलेलं तेल आहे. आणि त्यानंतर कापसाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंफार तेल असतं ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण चॉपरमध्ये रेग्युलर भाज्या चॉप करतो तर चॉप करताना आतल्या साईडचं जे झाकण असतं ते पूर्णपणे खराब होतं आणि ते देखील आपल्याला वॉश करावं लागतं. आणि जे रेग्युलर चॉपर यूज करतात, जसं मला रेग्युलर चॉपर यूज करायची सवय आहे, तर हे झाकण देखील मला त्या चॉपरसोबत वारंवार वॉश करावं लागतं आणि त्यामुळे याचा जो धागा आहे, मीन्स थ्रेड आहे, तो वारंवार वॉश केल्यामुळे लवकर खराब होतो. तर त्यासाठी एक सिंपलसा हॅक आहे. रिसेंटलीच मी एका हिंदी व्हिडिओमध्ये हा बघितला होता आणि विचार केला की ट्राय करून बघायला काय जातं, कारण मी रेग्युलर चॉपर यूज करते. तर माझ्याकडे देखील अशा प्रकारचं एक डिस्पोजेबल झाकण होतं. तर चॉपरच्या साईजनुसार त्या झाकणाला व्यवस्थित मधोमध छिद्र करून घेतलं आणि बघा आता तो किती व्यवस्थित त्यामध्ये फसलेला आहे. आता जेव्हाही कुठलीही भाजी आपल्याला चॉप करायची असेल तर फक्त ते लीड त्यामध्ये फसवायचं आहे आणि असं वाटेल तर तुम्ही वरच्या साईडलाही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही भाज्या चॉप करू शकता. खूप युजफुल मला हॅक वाटला. अजिबात वरचं झाकण खराब होत नाही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवतेच. जर तुम्हीही रेग्युलर चॉपर यूज करत असाल ना तर हा हॅक नक्की यूज करा. एकदाच फक्त आपल्याला हे डिस्पोजेबल लीड अशा प्रकारे बनवून ठेवायचं आहे. वारंवार काही तुम्हाला ती प्रोसिजर करायची गरज नाही. पहिले मी काय करायचे की सिल्वर फॉईल पेपर वापरायचे, पण वारंवार वेगवेगळं सिल्वर फॉईल पेपर मला यूज करावं लागायचं. आणि बघा आता झाकण अजिबात खराब झालेलं नाही. आता चॉपर वॉश करायचा असेल तर आतमधलं ब्लेड वॉश करावं लागेल आणि हे नॉर्मल प्लास्टिकचं जे डिस्पोजेबल झाकण आहे तेच आपल्याला वॉश करावं लागेल. चॉपरचं झाकण अजिबात खराब झालेलं नसल्यामुळे त्याला वॉश करायची गरज नाही. जस्ट पुसून ठेवलं तरी चालेल. तर खूप युजफुल असा हॅक आहे. आता बरेच जणांकडे अशा प्रकारचा व्हर्टिकल चॉपर देखील असतो वरून प्रेस करायचा. तर या चॉपरवर देखील हा हॅक खूप युजफुल आहे. माझ्याकडे हा देखील चॉपर आहे. मी बरेचदा हा देखील यूज करते, त्यामुळे यावर देखील ट्राय करून सांगितला, कारण बरेच जणांकडे हा देखील चॉपर असतो. खूप युजफुल हॅक आहे. जर तुम्हीही रेग्युलर चॉपर यूज करत असाल आणि रेग्युलर चॉपर धुतल्यामुळे त्याची दोरी तुटू शकते, मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक 100% यूज करू शकता. त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा देखील खूप युजफुल आहे. हा हॅक तर मी ऐकला होता पण कधीही ट्राय केला नव्हता. मी स्टीलच्या भांड्यावर तर ट्राय केला आहे, पण काचेच्या बर्नीवर मी कधीच ट्राय केला नव्हता. तर काय झालं की अचानक ना मी सहज घ्यायला गेले आणि याचं जे लीड होतं ते बरेच दिवसापासून कदाचित ओपन न केल्यामुळे खूप जास्त टाईट झालेलं होतं. आता काचेची बरणी असल्यामुळे मी कुठलाही कारभार करू शकत नव्हते. त्याला मारू किंवा चमच्यानी प्रेस वगैरे करून त्याला काढण्याचा मी प्रयत्न केला. पण फुटण्याची भीती असल्यामुळे मी हे एक हॅक ऐकला होता, पण कधी ट्राय केला नव्हता. तर इथे ना मी गरम पाणी केलेलं आहे आणि ते एका आपल्याला प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये अगदी 5 मिनिटासाठी बॉटल उलटी करून ठेवायची आहे. मीन्स त्याचं जे झाकण आहे ते भिजवायचं आहे. पूर्ण बॉटल भिजवत ठेवायची नाही आहे, नाहीतर काचेची बॉटल आहे आणि ती फुटू शकते. आणि खरंच खूप युजफुल हॅक आहे. अगदी 5 मिनिटासाठीच ही बॉटल मी डीप करून ठेवलेली होती आणि त्यानंतर हलक्या हाताने वाटेल तर तुम्ही एखादी कपडा वगैरे घेऊ शकता आणि त्याने हे झाकण ओपन करायचं आहे. अगदी इझिली ओपन होतं. खूप युजफुल असा हॅक आहे. जर कधी तुम्ही या प्रॉब्लेमला फेस केला तर हा हॅक नक्की ट्राय करू शकता. तर यानंतरचा हॅक देखील खूप युजफुल आहे. तर स्पेशली तो हॅक शूट करायसाठीच मी ही मधाची बॉटल काढली होती, पण बरेच दिवसानंतर कदाचित ओपन केल्यामुळे तो लीड टाईट झालेला असेल. तर बरेचदा तुम्ही या प्रॉब्लेमला फेस केलं असेल. जेव्हा आपण ना मध वगैरे वाटीमध्ये चमच्याच्या मदतीने टाकतो तेव्हा अर्धं मध त्या चमच्याला चिकटून राहतं. बरेचदा ते मध वायाही जातं. तर त्यासाठी एक सिंपल हॅक ट्राय करू शकता. जेव्हाही तुम्हाला मध बॉटलमधून घ्यायचं आहे ना, त्या चमच्याला तुम्ही थोडंसं हलकंसं तेलाने कोट करा. जास्त तेल लावायचं नाही आहे. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मध घ्यायचा आहे. तो तेलाचा चमचा डायरेक्टली मधाच्या बॉटलमध्ये डुबवायचा नाही आहे. मध तुम्ही बॉटलच्या सहाय्याने त्या चमच्यावर टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही मध घेऊन बघा. अगदी पूर्णपणे मध चमच्याचं त्या वाटीला निघतं. अगदी युजफुल असा हॅक आहे. मी खूपदा ट्राय केला आहे आणि जर का तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरचा हॅक देखील खूप युजफुल आहे.
आपण हप्त्यातनं किंवा 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं आपले नखं कट तर करतच असतो. बरेच जण काय करतात, न्यूजपेपर स्प्रेड वगैरे करून नखं कट करतात. तेवढं तामझाम करावा लागतो. तर याआधी ना मी तुमच्यासोबत एक हॅक शेअर केला होता. मला जेव्हाही नखं कट करायची असते ना, तर मी काय करते, की अशा प्रकारची एक प्लास्टिकची कॅरी बॅग घेते. आता माझ्याकडे नेहमीच भरपूरशा कॅरी बॅग असतात आणि कुठेही बसते आणि अशा प्रकारे आपला हात त्या कॅरी बॅगमध्ये फसवते आणि नखं कट करत असते. तर ही ट्रिक मला खूप जास्त युजफुल वाटते. छोटासा नखाचा तुकडा देखील आजूबाजूला पडत नाही. बरेचदा तो आपल्या पायाला रुतू शकतो, आपल्या जेवणात येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही नखं काढताना तुमच्याकडे जर अशा एक्स्ट्रा प्लास्टिक्स वगैरे राहत असेल, तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नखं काढून बघा. पायाचे नखं देखील काढणं खूप सोपं असतं. पूर्ण नखं त्या प्लास्टिकमध्येच जमा होतात बघा. कुठेही उडलेले नाही. नंतर ही प्लास्टिक आपल्याला एकत्र करायची आहे आणि तुम्ही वाटेल तर डस्टबिनमध्ये फेकू शकता. नाहीतर मग नखं फेकून द्यायचे आणि या प्लास्टिकचा तुम्ही रियूज देखील करू शकता. रिसेंटलीच मी एक नेल कटर हॅक देखील बघितला होता. चला म्हटलं ट्राय करून बघूया. तर तिथे काय दाखवलं होतं, की जो आपला नेल कटर आहे ना, त्याला सेलोटेप रॅप करायचा आहे. बघा, जो ओपन एरिया असतो त्याला सेलोटेप मी व्यवस्थित रॅप केलेला आहे आणि त्यानंतर आपले जे नेल्स आहे, मीन्स नखं आहे, ते कट करायचे. तर ते अजिबात इकडे-तिकडे उडत नाही. जी काही सेलोटेप आहे त्यामध्येच ते पॅक असतात आणि नखं काढून झाले, की सेलोटेप आपल्याला कट करायची आहे. पूर्ण नख असतात ते त्यामध्ये जमा झालेले असतात. तर हा देखील हॅक मला खूप युजफुल वाटला. पण प्रत्येक वेळेस नेल कटरला सेलोटेप लावायची, तेवढं तामझाम तर करायला कोणालाच वेळ राहत नाही. त्यामुळे मला हा प्लास्टिकवाला हॅक खूप युजफुल वाटला. हा हॅक देखील काम करतं, पण तुम्हाला वाटेल तर तुम्ही अशा प्रकारेही नखं काढू शकता. नाहीतर सिंपलचं प्लास्टिकमध्ये आपलं पाय किंवा हात शिरवून देखील तुम्ही इझिली नखं काढू शकता. त्यामुळे नखं देखील इकडे-तिकडे उडत नाही आणि ते नखं मग एकत्र करायचं तुमचं काम देखील वाढत नाही. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा हॅक देखील युजफुल वाटला असेल. त्यानंतर शेवटी हा हॅक देखील खूप युजफुल आहे. तर माझ्याकडे हा जीन्स आहे आणि यावरनं चहाचे डाग पडलेले आहे. तेव्हाच्या तेव्हा कदाचित वॉश केले असते तर पूर्णपणे निघाले असते. पण झालं काय, हिवाळा आला आहे त्यामुळे उन्हाळ्यातले कपडे घालणे बंदच झाले आणि हा पॅन्ट तसाच ठेवला होता. तर चला म्हटलं हॅकचा व्हिडिओ शेअर करते आहे, तर तुमच्यासोबत हा हॅक देखील शेअर करावा आणि पॅन्टवरचे डाग देखील क्लीन करावं. त्यामुळेच हा पॅन्ट काढला. तर बघा, खूप कमी प्रमाणात चहाचे डाग लागलेले आहे. समोरच्या साईडला काही डाग आहे आणि मागच्या साईडला देखील काही डाग आहे. तर हे डाग कसे रिमूव्ह करायचे याबद्दल मला ऑलरेडी हॅक माहिती आहे आणि जुन्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे. तर जी आपली संतूर साबण असते ना, ती हलक्या हाताने यावर रगडायची आहे आणि त्यानंतर खूप इझिली हा जो चहाचा डाग असतो ना, तो निघतो. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथे पहिले मी चहाचा डाग व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे आणि तेव्हाच्या तेव्हा जर मी हा डाग काढला असता ना, तर खूप इझिली निघाला असता. पण यावेळेस मी चुकी केली, की हा डाग तिथेच सुकू दिला. त्यानंतर पॅन्ट वॉश केला तर नॉर्मल पाण्याने तर काही हा डाग निघाला नाही आणि बघा आता मी इथे संतूर साबण यूज करते आहे. आणि थोडंसं आपल्याला संतूर साबणीने या डागावर रगडायचं आहे आणि वाटेल तर तुम्ही ब्रशही यूज करू शकता. हलकासा डाग राहतो. बघा पूर्णपणे डाग गायब झालेला नाही आहे. हलकासा आहे. पण उन्हात जेव्हा हा पॅन्ट आपला सुकतो ना, तेव्हा पूर्णपणे डाग रिमूव्ह होतो. तेव्हा समोरचा डाग निघालेला आहे आणि मागच्या साईडला मी घासलेला नसल्यामुळे तो डाग जसाच्या तसा आहे. तर मागचा डाग देखील मी तुम्हाला घासून दाखवते. तर डाग बऱ्यापैकी निघालेला आहे. तर हा हॅक देखील खूप युजफुल आहे. जर जर कधी तुमच्याही कपड्यावर चहाचे डाग पडले तर कुठलंही तामझाम न करता तुम्ही अगदी सिंपल संतूर साबणीने तो डाग घासून बघा, इझिली निघतो. विद्यार्थींनो, या होत्या काही छोट्या-छोट्या प्रॉब्लेम ज्याला आपण रोज फेस करत असतो. आपला रोजचा वेळ वाया घालवत असतो. पण जर का आपल्याला असे छोटे-छोटे हॅक्स माहिती असेल, तर आपण इझिली एका मिनिटात या छोट्या-छोट्या समस्यांना बाय-बाय करू शकतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. लाईक केल्यावर हाईप नावाचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांवर पोहोचला जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.